आता एक महत्त्वाची बातमी, नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी पुराच्या पाण्यात 50 म्हशी वाहून गेलेल्या आहेत, तर मराठवाड्यात एकूण 150 जनावरं दगावल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नांदेडच्या विविध भागामध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय आणि याचमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून या पुराच्या पाण्यामध्ये 50 म्हशी वाहून गेलेल्या आहेत आणि मराठवाड्यात एकूण 150 जनावरं दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात, योगेश लाटकर आपल्या सोबत आहेत। योगेश, पुराचा फटका आपण पाहतोय, खास करून मुखेड तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। कोणकोणत्या भागाला फटका बसला आणि नुकसानीची एकंदरीत आकडेवारी काय? निश्चितपणे ऋतुजा, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात लेंडी प्रकल्प आहे आणि या लेंडी प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या रावणगाव, हसनाळ, भोंडेगाव अशी ही 7 गावं आहेत की ज्यांना या पुराचा मोठा फटका बसला। मागच्या 24 तासामध्ये या 7 गावांमध्ये 354 मिलीमीटर एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आणि त्याशिवाय कर्नाटक आणि लातूर जिल्ह्यातून येणारं पावसाचं पाणी यामुळे ही सर्व परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं दिसलं। या ठिकाणी 3 मनुष्यांची हानी झालेली आहे, तर शेकडो पशूंची हानी झालेली आहे। यामध्ये गंगाबाई मादळे 60 वर्ष, भीमाबाई मादळे 55 वर्ष, ललिताबाई भोसले 50 वर्ष या 3 महिलांचे मृतदेह जे आहेत ते पाण्याबाहेर काढण्यात यश आलेलं आहे। अजून 2 जण मिसिंग असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। याशिवाय एका गावामध्ये 50 म्हशी, दुभत्या म्हशी ज्या आहेत त्या 50 म्हशी पाण्यामध्ये वाहून गेल्यात। शिवाय कोंबडी, त्याशिवाय बकरी असे जे पाळीव पशु आहेत तर यांचं देखील मोठ्या प्रमाणात हे पशु पाण्यामध्ये वाहून गेलेत। यांचा आकडा अजूनपर्यंत प्रशासनाला सांगता आलेला नाहीये, परंतु एकट्या या बाराळी सर्कलमधनं 150 ते 200 जनावरं वाहून गेल्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तवलेली आहे। 3 जणांचा जीव गेल्याचं तर स्पष्टच झालेलं आहे, अजून 2 जणांचा शोध सुरू आहे। तर एकूणच आपण बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही हाहाकार उडणारी परिस्थिती आहे। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात अशीच अवस्था आहे, कारण शेजारचा कर्नाटक राज्यातला बिदर जिल्हा जो आहे तिथलं पाणी देखील या उदगीर आणि नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये येतं आणि पुढे हे पाणी तेलंगणा राज्यामध्ये जातं। तर या संपूर्ण याच्यात 354 मिलीमीटर एवढा भयंकर पाऊस 24 तासामध्ये झाला आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती अत्यंत हृदयद्रावक अशी झालेली आहे। ऋतुजा, योगेश, सध्या एसडीआरएफचं पथक आहे त्या ठिकाणी, त्या व्यतिरिक्त इतर कोणती मदत आहे, बचाव कार्य आहे जे सुरू आहे? निश्चितपणे एसडीआरएफचं जे पथक आहे ते अजूनही या भागांमध्ये तैनात आहे। हसनाळ गावामध्ये अजूनही मृतदेहांचा शोध जो आहे तो या एसडीआरएफ कडनं केला जातोय। यांना गावकऱ्यांची देखील मदत मिळते आहे, परंतु आता पूर्णपणे अंधार झालेला आहे। काळेकुट्ट ढग जे आहेत ते पुन्हा एकदा आलेले आहेत, रात्रीची वेळ झाली आहे आणि त्यामुळं आता हे बचाव कार्य किंवा मदत कार्य ज्याला आपण म्हणू ते आता थांबवण्याशिवाय पर्याय नाही। तरी देखील एसडीआरएफ टॉर्चच्या साह्यानं काही काम करता येतं का याचा प्रयत्न करत आहे, परंतु एकूणच परिस्थिती लक्षात घेता आता फार काही करण्याची शक्यता ही कमी आहे। उद्या सकाळी जेव्हा सूर्य उजाडेल आणि एक प्रकारचा उजेड मिळेल तेव्हाच हे कार्य पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर नांदेडच्या पावसाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाची अपडेट, मुखेड तालुक्यामधील हसनाल इथे आणखी एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। आतापर्यंत एकूण 3 मृतदेह हाती लागलेले आहेत। गेल्या अनेक तासांपासून इथे बचावूनही 3 मृतदेह यांचा शोध सुरू आहे।